Hello student, my name is Ms. Shamli Rane. Today we will begin with new topic of pharmaceutical jurisprudence, that is pharmaceutical ethics. Before that, we will discuss about the law and ethics or the difference between law and ethics. Law means system of rules, कायदा किंवा कानून that set by the nation and applicable to all person in the nation. कायदे हे प्रत्येक देशासाठी वेगवेगळे असतात आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाला ते लागू असतात. But in case of ethics, ethics means moral principle, what is right, what is wrong. That means नीतिशास्त्र किंवा आचार विचार. The ethics set by profession and applicable to all member of professions. इथिक्स हे प्रोफेशननुसार ठरलेले असतात आणि त्या प्रोफेशनमध्ये जो काही पर्सन काम करत आहे त्या प्रत्येक माणसाला ते इथिक्स लागू होतात. The definition. Ethics means code of moral principles. It embassies on the determination of right or wrong while doing one's duty. जेव्हा तुम्ही तुमची ॲज अ प्रोफेशनल म्हणून जेव्हा कार्य करत असता तेव्हा जे काही त्याच्या निगडीत अयोग्य आहे किंवा योग्य आहे ते ठरवणं ते इथिक्सच्या रिलेटेड असतं. मीन्स व्हॉट? First, see definition of law. Law means rule of human conduct binding all person in a state or nation. कायदा म्हणजे असे रूल्स की त्याच्यामुळे जे काही ह्युमॅनिटी आहे, ह्युमन कंडक्ट आहे ते बांधून राहायला मदत होतं एका देशासाठी किंवा एका राज्यामध्ये. एथिक्स मीन्स रूल बाय विच अ प्रोफेशनल रेग्युलेट ॲक्शन अँड सेट स्टँडर्ड फॉर ऑल इट्स मेंबर. प्रत्येक प्रोफेशनसाठी प्रत्येक प्रोफेशनमध्ये वागणाऱ्या माणसाने स्वतःसाठी ठरवलेले एक स्टँडर्ड म्हणजे इथिक्स. द डिफरन्स बिटवीन लॉ अँड इथिक्स. फर्स्ट डिफरन्स, law may be prevent one from causing injury to another, but it cannot force him to help his neighbor in hours of need. लॉमध्ये काय सांगितलं आहे? लॉमध्ये तुम्ही कायद्यामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही दुसऱ्याला मदत करू शकता जर त्याला गरज असेल, त्याला काही इंजुरी झाली असेल तर. पण तुम्ही फोर्स नाही करू शकत की त्याने मदत केलीच पाहिजे. किंवा तुम्ही एखाद्याला मदत केली आहे आणि तुम्हाला गरज आहे, काही तुमच्या बाबतीत वाईट घडलं आहे तर त्याला मदत केली म्हणून त्याने तुम्हाला मदत केलीच पाहिजे असं कुठच्याही कायद्यामध्ये सांगितलं जात नाही. बट इन केस ऑफ इथिक्स, हेल्पिंग द नेबर इज अ फंक्शन ऑफ इथिक्स. एकमेकांना सहकार्य करणं हे इथिक्सचं मेन फंक्शन आहे. नेक्स्ट, अ लॉ इज समथिंग यू मस्ट ऑबे. कायदा हा तुम्ही ऑबे केलाच पाहिजे. बट इन केस ऑफ इथिक्स इज हाऊ सोसायटी एक्सपेक्ट यू टू बिहेव. सोसायटी सामाजिकरित्या तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो काय आहे ते म्हणजे काय? इथिक्स. थर्ड, लॉ डील्स विथ ॲक्शन दॅट आर पनिशेबल. कायदामध्ये जर कायदा आहे तर तुम्ही जर ब्रेक केला असेल तर त्याच्यामध्ये तो ब्रेक केल्यामुळे तुम्हाला शिक्षा होऊ शकते. बट इन केस ऑफ इथिक्स डील्स विथ राईट अँड रॉंग. जे काही योग्य आहे किंवा अयोग्य आहे तुमच्या प्रोफेशननुसार किंवा सामाजिकदृष्ट्या ते ठरवणं म्हणजे काय? इथिक्स. फोर्थ पॉईंट इज लॉ आर रिटन अँड अप्रूव्ह डॉक्युमेंट. लॉ हा लिखाणाच्या स्वरूपात आणि अप्रूव्ह डॉक्युमेंट आहे. बट इन केस ऑफ इथिक्स आर ऑल्सो written in word but they are not carrying legal status. ते पण लिखित स्वरूपात आहेत पण ते म्हणजे लिगली आहेत किंवा अप्रूव्ह डॉक्युमेंट आहे असं काही नाही. ते प्रत्येकासाठी वेगवेगळे असतात. फिफ्थ पॉईंट इज इफ लॉ इज ब्रोकन अ व्हायोलेटर मे बी सबजेक्टेड टू पनिशमेंट, अ फाईन ऑर इम्प्रिझनमेंट. मीन्स जर तुम्ही कायदा मोडला असेल तर जो कायदा मोडणारा पर्सन आहे त्याला पनिशमेंट होऊ शकते. पनिशमेंट म्हणजे कशी? एक तर त्याला फाईन भरावा लागू शकतो किंवा तुरुंगवास. इम्प्रिझॉनमेंट मीन्स तुरुंगवास.
But in case of ethics, if rules of ethics are broken, the professional body must subject the violator to loss of प्रोफेशनल प्रिव्हिलेजेस. त्याने त्यांच्या प्रोफेशनला बाधा आणल्यामुळे तो त्याच्या प्रोफेशननुसार खाली गेलेला आहे. असं नाही की त्याला शिक्षा होऊ शकते किंवा त्याचे प्रोफेशन त्याने मोडल्यामुळे ते प्रोफेशन तो कॅरी करू शकत नाही किंवा सामाजिकदृष्ट्या त्या प्रोफेशनमध्ये तो असल्यामुळे सामाजिकदृष्ट्या लोकांचा दृष्टिकोन त्याच्या कोणत्या चुकीमुळे बदलू शकतो. म्हणजे सपोज एखाद्या व्यक्तीने काहीतरी चांगलं काम केलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या कलिग्सने काहीतरी वाईट काम केलं आहे. मग ॲज अ प्रोफेशनल म्हणून जे काही अदर कलिग्स आहेत ते जो चांगला पर्सन आहे त्याच्याकडे दृष्टिकोन बघण्याचा वेगळा असू शकणार आणि जो वाईट पर्सन आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. म्हणजे काय, ॲज अ प्रोफेशनल तुम्ही तुमची जी ग्रोथ आहे ती करायच्या ऐवजी तुम्ही कमी येता, लॉस होत जाता अकॉर्डिंग टू प्रोफेशन. अंडरस्टँड एव्हरीवन व्हॉट इज मीन बाय लॉ अँड एथिक्स. नेक्स्ट पॉईंट, Code of Pharmaceutical Ethics. The Code of Pharmaceutical Ethics as formulated by Pharmacy Council of India, which are meant to guide the pharmacist as to how he should conduct himself or herself in relation to himself or herself or his or her patrons, means owner of pharmacy, general public, co-professional, etc. And main important word is a patient. Code of ethics, why it is an important. By using code of ethics, every pharmacist profession that have some standard. तुम्ही फार्मसी हे प्रोफेशन कंडक्ट करत असताना तुम्ही कोणत्या नियमावलीप्रमाणे वागलं पाहिजे किंवा कोणते इथिक्स फॉलो केले पाहिजेत, ते जे काही इथिक्स आहेत ते कोड ऑफ इथिक्समध्ये सांगितले गेलेले आहेत. ते कंडक्ट फार्मसी ते फॉर्म्युलेट कोणी केले तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने. कशासाठी? टू गाईड फार्मासिस्ट फॉर हिज जॉब और प्रोफेशन. Profession of pharmacy is a noble profession and is indirectly helping the person to get well with the help of medical practitioner and other co-professional. आपलं प्रोफेशन फार्मसी कशाचे हे नोबेल प्रोफेशन आहे, ते डायरेक्टली पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं आणि त्या पेशंटला बरं व्हायला मदत होते, त्याच्यामुळे तो आजारातून बाहेर यायला मदत होते. त्यामुळे तुम्ही ॲज अ प्रोफेशनल म्हणून वागताना एक स्टँडर्ड ठेवून वागलं पाहिजे किंवा तुमच्यासोबतचे जे अदर प्रोफेशनल आहेत, मीन्स को प्रोफेशनल वर्कर्स, नर्सेस, त्यांच्यासोबत तुम्ही कसं वागलं पाहिजे त्याच्या रिलेटेड काहीतरी एथिक्स असतात, ते यामध्ये सांगितलेले आहेत. गव्हर्नमेंट हॅज रेस्ट्रिक्टेड द प्रॅक्टिस ऑफ फार्मसी टू ओनली प्रोफेशनल फार्मासिस्ट. गव्हर्नमेंटने फक्त फार्मसी प्रॅक्टिस कोणासाठी करायची असं सांगितलं आहे तर जो प्रोफेशनल फार्मासिस्ट आहे, म्हणजे जो रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे अंडर द फार्मसी ॲक्ट 1948. ओके, सो let's see. The PCR framed the following ethics for the Indian pharmacist, which may be categorized under the following heading. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने खालीलप्रमाणे जे काही मेन टॉपिक्स आहेत, इथिक्स आहेत, त्याच्या अंडर पॉईंट सांगितलेले आहेत, म्हणजे इथिक्स सांगितलेले आहेत. फर्स्ट, pharmacist in relation to his job. Second, pharmacist in relation to his trade. Third, pharmacist in relation to medical profession. Fourth, pharmacist in relation to his profession. Let's see one by one. The first is pharmacist in relation to his job. First is pharmaceutical service. During a professional conduct, as a standard of professional conduct for pharmacy profession are necessary in the public interest to ensure that an efficient pharmaceutical service, okay, that provide efficient and reasonable comprehensive pharmaceutical service. Means actually what?
तुम्ही जी काही फार्मसीची सर्व्हिस देत आहे तुमच्या सपोज मेडिकल स्टोअरमधनं किंवा डिस्ट्रीब्युटर आहात होलसेलरनं, तुम्ही जी सर्व्हिस देत आहे ती इफिशियंट असली पाहिजे आणि रिझनेबल असली पाहिजे. इन ॲडिशन टू गिव्ह द सच सर्व्हिसेस टू द pharmacy should also avoid any objectionable act or omission. ओके, तुम्ही सर्व्हिस देताना तुमचे जे काही रूल्स आहेत ते तुम्ही कायदे आहेत लॉ आहेत ते ब्रेक करू शकत नाही किंवा त्याच्यावर ऑब्जेक्शनेबल ॲक्ट तुम्ही करू शकत नाही किंवा ते जे काही रूल्स आहेत ते ओमिट पण तुम्ही करू शकत नाही. द फार्मसिस्ट शुड ऑलवेज मेंटेन द गुड सोशल करियर. तुम्ही जे तुमचं जे सामाजिक करियर आहे ते ऑलवेज बेटर असलं पाहिजे. ॲट हॅन हॅव ॲटिट्यूड ऑफ सर्व्हिस अँड सॅक्रिफाईस द इंटरेस्ट फॉर सफरिंग ह्युमॅनिटी. तुम्ही प्रामाणिकपणे आणि सामाजिकदृष्ट्या कार्य केलं पाहिजे ड्युरिंग गिवन इन डिफरंट फार्मास्युटिकल सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल हँडलिंग ऑफ ड्रग, सेलिंग ऑफ ड्रग, डिस्ट्रीब्युटिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ ड्रग ऑर एनी फार्मास्युटिकल सबस्टन्स including poison and potent drug. The such services should include supply of common required medicines without undue delay and furnishing the emergency supply at all time. तुमची सर्व्हिस ही फास्ट असली पाहिजे. नेक्स्ट, the pharmacy or drug store. A qualified pharmacy required to control the pharmacy activity. In every pharmacy store or pharmacy related work, every time qualified pharmacist or registered pharmacist must there. Next point, a pharmacy should be planned in such a way that there is no accidental contamination in the preparation, dispensing and supply of medicines. तुमची जी काही फार्मसी आहेत किंवा ड्रग तिथे स्टोअर केले जातात ते असं प्लॅन केलं पाहिजे की तिथे कुठचंही कंटामिनेशन होता कामा नये ड्युरिंग प्रिपरेशन, डिस्पेन्सिंग ऑर एनी सप्लाय ऑफ मेडिसिन्स. नेक्स्ट पॉईंट इज द अपीअरन्सेस ऑफ प्रिमायसेस शुड बी रिफ्लेक्ट द प्रोफेशनल कॅरेक्टर ऑफ फार्मसी. फार्मसी प्रोफेशनला सूट होईल त्याचे जे काही रूल्स आहेत, नियम्स आहेत, ॲज पर लॉज फार्मसी तुमची कशी असावी त्यानुसारच तुमची फार्मसी प्रिमायसेस असली पाहिजे. जास्त ॲट्रॅक्टिव्हसाठी तुम्ही काही करू शकत नाही. जे काही कलर, लाईटिंग जसं आहे सांगितलेलं आहे कायद्यामध्ये तसंच असलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट इज प्रिस्क्रिप्शन. द प्रिस्क्रिप्शन शुड नॉट बी डिस्कस विथ द पेशंट ऑर अदर्स रिगार्डिंग द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ देअर थेरपॅटिक इफिशियन्सी. तुमच्याकडे जर प्रिस्क्रिप्शन कोणतंही आलं असेल तर त्याच्याबद्दल कोणतीही माहिती तुम्ही पेशंटशी डिस्कस करायची नाही. ओके, ते काय योग्य आहे त्याच्या रिलेटेड काय अयोग्य आहे तेही तुम्ही सांगायचं नाही. नेक्स्ट, अ फार्मसिस्ट शूड नॉट शो एनी एक्सप्रेशन ऑन हिज फेस आफ्टर रिसिविंग द प्रिस्क्रिप्शन. RX मीन्स प्रिस्क्रिप्शन. तुम्ही प्रिस्क्रिप्शन रिसीव केल्यानंतर तुमच्या फेसवर कोणते एक्सप्रेशन असता कामा नये. सपोज तुमच्याकडे एखादा कॅन्सर झालेला पेशंट आला, त्याला ड्रग दिलेत अँटी कॅन्सर. तुम्ही प्रिस्क्रिप्शन पाहून तुम्हाला माहीत असणार हे अँटी कॅन्सर ड्रग, अरे तुला असं अवाक झालेलं कुठचंही फेशियल एक्सप्रेशन तुम्ही तुमच्या फेसवर दाखवायचे नाहीत. स्माइलिंग फेस, ऑलवेज स्माइलिंग फेस असला पाहिजे. नेक्स्ट, नो ॲडिशन, ओमिशन ऑर सबस्टिट्यूशन ऑफ इन्ग्रेडियंट इन द RX मीन्स प्रिस्क्रिप्शन शुड बी मेड विदाउट द कन्सर्न प्रिस्क्रायबर व्हेनेवर पॉसिबल एक्सेप्ट इन ॲन इमर्जन्सी. तुम्ही कुठचंही ॲडिशन किंवा ते प्रिस्क्रिप्शनमध्ये जे काय आहे ते ओमिशन त्याचं काही करता कामा नये किंवा सबस्टिट्यूशन त्याऐवजी दुसरं असं कुठचंही इन्ग्रेडियंट प्रिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही स्वतःहून देऊ शकत नाही. जर तुम्ही कन्सर्न केलं असेल फिजिशियनला तर इट्स ओके, बट विदाऊट तुम्ही देऊ शकत नाही. इमर्जन्सी केसेसला ॲक्सेप्टेबल, कधी कधी इमर्जन्सी असेल, सिरियस केस आहे तर तुम्ही देऊ शकता, पण ज्याच्या नावावर ज्याने प्रिस्क्राईब केलं आहे प्रिस्क्रिप्शन त्याला तुम्ही सांगणं नंतर गरजेचं आहे. इन केस ऑफ एरर, RX should be referred back to the prescriber for necessary correction.
जर प्रिस्क्रिप्शनमध्ये कोणताही एरर असेल, तुम्हाला काही समजत नसेल किंवा काही ब्रँड नेममध्ये काही ब्रँड नेम 1 लेटरने सेम असतात, तर तसं काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही जर तुमच्याकडे प्रिस्क्रिप्शन घेऊन आला आहे त्याला तुम्ही सांगू शकता की हे चेंज करून आण डॉक्टरकडून, फिजिशियन, किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करून प्रिस्क्रायबरकडून ते करेक्शन करून घेऊ शकता, चेंज करून घेऊ शकता. If at all changes in Rx is necessary, it should not affect the reputation of physician. जर कोणत्याही प्रिस्क्रिप्शनमध्ये चेंजेस केले असतील, कोणत्याही प्रिस्क्रिप्शनमध्ये जे काही ब्रँड नेम आहे त्याच्याबद्दल काही चेंजेस केले असेल किंवा चेंजेस करायला सांगितले असेल तर डॉक्टरला जर काही चुकीचं असेल तर याच्यासाठी कोणत्याही फिजिशियनच्या रेप्युटेशनवर काही परिणाम होत नाही किंवा हे बॅड इम्प्रेशन काही पडत नाही. नेक्स्ट, अ फार्मसिस्ट शुड नॉट रेकमेंड एनी पर्टिक्युलर प्रिस्क्रायबर अनलेस ही इज स्पेशली आस्क्ड टू डू सो. फार्मसिस्टने कोणताही ड्रग रिकमेंड करायचा नाही. एनी पर्टिक्युलर प्रिस्क्रायबर अनलेस ही इज स्पेशली आस्क्ड टू डू, जेव्हा तो विचारेल त्यानंतर, जर फिजिशियनने विचारल्यानंतर जर त्याने प्रिस्क्राईब केलं तर इट्स ओके, पण त्याने स्वतःहून कोणतंही रिकमेंडेशन द्यायचं नाही प्रिस्क्रिप्शन. नेक्स्ट इज ड्रग ऑर इन्ग्रेडियंट. जेव्हा तुम्ही while dispensing the drug or ingredient should be weigh or measure correctly. डिस्पेन्स करत असता ड्रग तेव्हा किंवा मेडिसिन किंवा त्याचं ड्रग ऑर इन्ग्रेडियंट त्याचं वेट जे आहे किंवा त्याचं मेजरमेंट जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे, करेक्ट असलं पाहिजे. तर फार्मासिस्ट शुड ऑलवेज यूज द ड्रग अँड मेडिसिनल प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड क्वालिटी. जे काही ड्रग तुम्ही डिस्पेन्स करत असता, तुमच्या फार्मसी स्टोअरमध्ये ठेवत असतात किंवा बनवत असता, कंपाऊंडिंग करत असतात, त्याचं जी काही क्वालिटी आहे ती स्टँडर्ड असली पाहिजे. ड्रग लाईकली टू कॉज ॲडिक्शन ऑर ॲब्यूज शुड नॉट बी सप्लाय वेन देअर इज अ रिझन टू सपोज दॅट इट इज रिक्वायर्ड फॉर सर्च पार्सल. जर कुठच्याही ड्रगमध्ये ॲडिक्शन किंवा ॲब्यूज होत असेल तर असे ड्रग सप्लाय करायचे नाही जर विदाऊट प्रिस्क्रिप्शन. ओके, और प्रिस्क्रिप्शनमध्ये जेवढ्या मंथपर्यंत दिले आहेत तेवढ्या मंथपर्यंतच तुम्ही प्रिस्क्राईब द्यायचे, डिस्पेन्स करायचे. अदर दॅन जर तुम्हाला तो नंतर प्रिस्क्रिप्शन घेऊन आला असेल, जुनं असेल, त्याला ॲडिक्शन लागल्यामुळे, तर कुठचाही ड्रग त्या पर्सनला द्यायचा नाही. नेक्स्ट, प्रॅक्टिकल ट्रेनिंग. While imparting the training, the in-charge pharmacist should see that the trainees acquire sufficient techniques and skill. तुम्ही जेव्हा ट्रेनिंग घेत असता फार्मसीच्या रिलेटेड, तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागतं फार्मसी प्रोफेशन कंप्लीट झाल्यानंतर. ते ट्रेनिंग घेताना तुमचा जो काही इन्चार्ज फार्मासिस्ट असतो किंवा सिनियर फार्मासिस्ट असतो तो तुमच्यावर वॉच ठेवून असतो. म्हणजे तुम्ही जे काही शिकता ते बरोबर आहे की नाही, तुमच्याकडे सफिशियंट टेक्निक्स जे काय आहेत किंवा स्किल्स आहेत ते तुम्ही अंडरस्टँड करून घेतलेत की नाही याच्यावर तो वॉच ठेवत असतो किंवा तो पाहत असतो, ऑब्झर्व करत असतो. तर आफ्टर दॅट तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. जर नो सर्टिफिकेट शुड बी ग्रँटेड टू द ट्रेनी फार्मासिस्ट before completion prescribed period for training or without undergoing practical training or unless the trainee acquires sufficient knowledge. तुमचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं असतं. जे काही तुम्हाला प्रिस्क्राईब पिरियड आहेत ते त्याचे ट्रेनिंगचे ते तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं असतं. किंवा तुम्ही प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं नसतं. तुमचं प्रॅक्टिस संपली, ट्रेनिंग संपलं, त्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं असतं. किंवा तुम्हाला सफिशियंट नॉलेज नाही आहे आणि तुम्ही पैसे देऊन जर सर्टिफिकेट घेत असाल तर हेही रॉंग किंवा अनइथिकल किंवा इलिगल असं म्हटलं जातं प्रोफेशनमध्ये. आफ्टर ethics or professional ethics that we will see in next part of this topic. Understand this all ethics that are very important to us. So first, one overview of that ethics.
go through it properly. First we will discuss about ethics and law. Second, what is the pharmaceutical ethics, why it is important. Next, the different types of ethics, that are four part in his relation to his job, then his relation to his trade, then medical professional, and then to his profession. So that see one by one. In this part we will see two, that is pharmacist in relation to his job. In that we will see again different point that we will see. And other than that, pharmacist in relation to his trade. Go through it properly, read it, understand it. Okay, thank you.